सोलर एनर्जी म्हणजे सोलर पॅनलमधून तयार झालेली वीज आता रात्रीही एक्सपोर्ट करता येईल. सोलर पॅनलमधून तयार झालेल्या विजेवर ज्या MYT पिटिशन ऑर्डरमुळे सोलर पॅनलमधून तयार झालेली वीज फक्त दिवसा म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 याच वेळेत वापरता येईल, इतर वेळी त्याचा वापर करता येणार नाही. या नियमामुळे ज्या कंझ्युमरनी 24 तासाच्या विजेचा वापर लक्षात घेता सोलर रूफटॉप सिस्टम बसवले होते, त्यांच्या वीज वापरावरती लिमिटेशन आले. आता काय लिमिटेशन आले आणि कशामुळे, यावरती MYT पिटिशन ऑर्डर 2025-30 वरील आमचा यापूर्वीचा व्हिडिओ पाहावा. आता रात्री वीज कशी एक्सपोर्ट करता येईल आणि का करावी ते पाहू. दिवसभरामध्ये तयार झालेली सोलरची वीज दिवसभर वापरून राहिलेली म्हणजे एक्सेस एनर्जी जी डिस्कॉमला एक्सपोर्ट झाली, ती वीज रात्रीच्या वेळी इम्पोर्ट करता येत नाही. सध्याच्या नियमानुसार आता हे फक्त त्याच कस्टमरना लागू राहील ज्या ग्राहकांचे मंजूर भार म्हणजे सँक्शन्ड लोड 10 किलोवॅट किंवा 10 किलोवॅटपेक्षा जास्त आहे. म्हणजे थोडक्यात ज्या नॉन रेसिडेन्शियल आणि नॉन ॲग्रिकल्चर कंझ्युमरना TOD बिलिंग लागू आहे, अशा ग्राहकांनाच हे लागू राहील. TOD बिलिंग आणि TOD बिलिंगचा कॉन्सेप्ट यावरतीही आमचा या अगोदरचा व्हिडिओ आहे, तो आपण पाहावा. आता TODमध्ये 3 टाईम झोन आहेत. एक म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या टाईम स्लॉटमध्ये एक्सपोर्ट झालेली वीज याच टाईम स्लॉटमध्ये वापरता येईल. नंबर 2 संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत या टाईम स्लॉटमध्ये एक्सपोर्ट झालेली वीज 24 तास कोणत्याही टाईम स्लॉटमध्ये वापरता येते, कारण या वेळेत विजेची डिमांड जास्त असते, ज्यामुळे याला पीक आवर्स असं नाव आहे. तिसरा स्लॉट आहे तो रात्री 12 ते सकाळी 9 वाजेपर्यंत. या टाईम स्लॉटमध्ये एक्सपोर्टेड एनर्जी रात्री 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वापरता येते. अशा या 3 टाईम झोन आहेत. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ग्रीड सपोर्ट चार्जेस, जे ॲप्रॉक्सिमेट ₹2 प्रति युनिट या पूर्ण जनरेटेड युनिटला म्हणजे सोलर रूफटॉपमधून जितकी वीज तयार झाली त्या संपूर्ण विजेला ₹2 प्रति युनिट ग्रीड सपोर्ट चार्जेस लागत आहेत. ज्या युनिट्स तुम्ही वापरा अगर न वापरा, टोटल जनरेटेड युनिट्सला ह्या ₹2 प्रति युनिटने ग्रीड सपोर्ट चार्जेस लागणार. त्यामुळे ग्राहकांकडे 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे जास्तीचे सोलर पॅनल काढून टाका, ज्यातून वापरात न येणारी वीज एक्सपोर्ट होत आहे. नाहीतर नंबर 2 डायरेक्ट एक्सपोर्ट न करता ती वीज बॅटरी बँकमध्ये साठवून TODमधला जो 2 नंबरचा झोन आहे म्हणजे संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही स्टोअर्ड एनर्जी एक्सपोर्ट करा. म्हणजे जी वीज आपल्याला दिवसा वापरात येत नाही, परंतु आपण ती एक्सपोर्ट करत आहे, त्या विजेला ₹2 प्रति युनिट ग्रीड सपोर्ट चार्जेस देऊनसुद्धा ते आपल्या वापरात येत नाहीत, असे युनिट्स आपण डायरेक्ट MSEBला एक्सपोर्ट न करता बॅटरी बँकची व्यवस्था करून त्या बॅटरीमध्ये ती एनर्जी साठवली गेली आणि रात्रीच्या म्हणजे संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंतचा जो पीक आवर्सचा टाईम स्लॉट आहे, या स्लॉटमध्ये जर आपण एक्सपोर्ट केला तर नियमानुसार आपणाला ही एक्सपोर्टेड युनिट बाकीच्या 24 तासात कोणत्याही वेळेत वापरता येते. आता काहींना वाटेल की बॅटरी बँकमध्ये स्टोअर्ड झालेली एनर्जी परत एक्सपोर्ट का करायची, काय गरज आहे, डायरेक्ट ही वापरता येईल, मग एक्सपोर्ट का? कारण जर आपण ही स्टोअर्ड एनर्जी इन्व्हर्टर लावून डायरेक्ट इन्व्हर्टर थ्रू आपल्याला वापरायचं म्हटलं तर आपल्याला लोडला लिमिटेशन्स येतात. कारण अशा केसमध्ये इलेक्ट्रिकल लोड हा डायरेक्ट इन्व्हर्टरवरती पडतो आणि याच कारणामुळे आपण इन्व्हर्टर कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोड त्यावरती देऊ शकत नाही. उदाहरणार्थ एखादा 10 किलोवॅटचा सिस्टम आहे आणि त्या 10 किलोवॅटच्या सिस्टमची पॉवर आपण बॅटरी बँकमध्ये स्टोअर केलेली आहे आणि त्याच सिस्टमला 10 किलोवॅटचा ऑफग्रीड इन्व्हर्टर लावून आपण लोड वापरायचा म्हटला तर 10 किलोवॅटपेक्षा जास्त लोड त्या ऑफग्रीड इन्व्हर्टरवरती आपण देऊ शकत नाही. परंतु हीच वीज एक्सपोर्ट करून किंवा ऑनग्रीड थ्रू वापरलं तर जसं आत्ताच्या सिस्टममध्ये लोडला लिमिटेशन्स नाहीत, अगदी सेम तसंच वर्क होईल.
लोडला लिमिटेशन्स येणार नाहीत. त्यामुळे बॅटरी बँकमधली स्टोअर्ड एनर्जी ही परत एक्सपोर्ट करणं हे जास्त फायद्याचं आहे. धन्यवाद.